नमस्कार. आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण एका उदाहरणाने करू. असा विचार करा, एका स्त्रीला तिच्या अतिशय विश्वासातल्या व्यक्तीने येऊन असं सांगितलं आहे की तुझा नवरा तुला चीट करतोय. पण हे सांगताना त्या व्यक्तीने कुठलाही ठोस किंवा 100% खरा पुरावा दिलेला नाही. आता या एका शंकेमुळे त्या स्त्रीच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आणि इथून पुढे हळूहळू काहीतरी भयंकर घडायला लागलं. नवरा ऑफिसमधून उशिरा घरी आला की तिच्या मनाला वाटायला लागलं की हा कोणाला तरी भेटायला गेला असावा. नवऱ्याचा फोन सायलेंट दिसला की तिला असं वाटायला लागलं की हा काहीतरी लपवतोय. अगदी नवऱ्याने स्वतःसाठी एखादा नवीन शर्ट विकत घेतला तर तिच्या मनात शंका येते की याला कोणाला तरी इम्प्रेस करायचंय. नवऱ्याच्या हजारो चांगल्या गोष्टी बाजूला राहतील आणि तिचं मन फक्त स्वतःच्या संशयाला बळकटी देणाऱ्या त्याच 2-4 गोष्टींवर फोकस करायला लागेल. इतकंच नाही, जेव्हा खूप प्रयत्न करून सुद्धा तिच्या हाती कुठलाही भक्कम पुरावा लागणार नाही तेव्हा तिच्या मनातली भीती आणि मानसिक ताण प्रचंड वाढेल. तिला असं वाटायला लागेल की तिच्या पाठीमागे काहीतरी खूप मोठं भयंकर षड्यंत्र रचलं जातंय आणि हळूहळू ती या भीतीला आणि वाईट फिलिंगलाच सत्य मानायला सुरुवात करेल. आता जरा शांतपणे विचार करा, त्या नवऱ्याने खरोखरच काही चुकीचं केलंय का? सायकोलॉजीच्या हिशोबाने बघितलं तर इथे 50% शक्यता नवरा दोषी असण्याची असेल, पण 50% शक्यता तो इनोसंट असण्याची सुद्धा आहे. पण तिच्या मनात आधीच असलेल्या इन्सिक्युरिटीमुळे तिचं मन 50% निष्पाप असण्याच्या शक्यतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करेल. सायकोलॉजीमध्ये यालाच कॉग्नेटिव्ह बायस म्हणतात. आपले विचार आणि आपलं मन आपल्याला कसं फसवतं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. या 2 गोष्टी एकत्रपणे काम करत असतात. पहिली म्हणजे कन्फर्मेशन बायस, जिथे आपण फक्त आपल्या संशयाला हवी तीच माहिती शोधतो, आणि दुसरी म्हणजे इमोशनल रिझनिंग, जिथे आपण आपल्या भीतीलाच वास्तव मानून बसतो. पण प्रश्न हा आहे की एखादी व्यक्ती कॉग्निटिव्ह बायसची शिकार का होत असेल? मला याची काही कारणं वाटतात. त्यातलं एक कारण म्हणजे व्यक्तीच्या मनात लहानपणापासून किंवा त्याच्या भूतकाळात रुजलेली असुरक्षिततेची भावना. दुसरं म्हणजे मनातली एखादी लपलेली गिल्ट. कधी कधी आपल्याकडून भूतकाळात काही चुका झालेल्या असतात, त्याचं ओझं मनात असतं आणि आपण जगाला सुद्धा त्याच चष्म्यातून पाहायला लागतो. तिसरं महत्त्वाचं कारण पर्सनॅलिटी ट्रेट्स. काही व्यक्ती स्वभावतच जास्त संशयी किंवा संवेदनशील असू शकतात. यावर सायकोलॉजीमध्ये काही सोपे उपाय आहेत. एक म्हणजे फॅक्ट्स आणि फिलिंग्स. आपल्याला जे पुरावे खरे वाटत आहेत ते 100% खरे असतीलच असं न मानता त्या पुराव्यांचा प्रॅक्टिकल आणि बारकाईने फेरविचार करणं गरजेचं असतं. आपल्या नजरेसमोर एखादा पुरावा पाहून आपल्या भावना तीव्र होऊ शकतात आणि आपल्याला त्या भावनेला कंट्रोलमध्ये ठेवून आपली सतसत विवेक जागृत ठेवून विचार करण्याची गरज असते. दुसऱ्या 50%चा शक्यतेचा विचार करा. जसा संशयाचा विचार मनात येतो तसाच त्याच्या उलटीही परिस्थिती असू शकते का, हा 50% इमोशन्सचा विचार जाणीवपूर्वक करायला हवा. आपल्या मनात येणाऱ्या विचारांना सर्वस्व मानण्याऐवजी एक त्रयस्थ व्यक्ती म्हणजे ऑब्झर्व्हर बघून त्या विचारांकडे लांबून पाहता आले पाहिजे. नेहमी लक्षात ठेवा, स्वतःच्या भावनांवर आणि भीतीवर अंधाळा विश्वास ठेवण्यापेक्षा नेहमी परिस्थितीला प्रॅक्टिकली पाहायला शिकलं पाहिजे. आपण जेव्हा स्वतःच्या संशयापलीकडे जाऊन वास्तव पाहतो तेव्हाच नात्यामध्ये सुसंवाद आणि विश्वासाचा जन्म होतो. नीट विचार करा. धन्यवाद.